स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या गावातील चिमुकल्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून कसरत करावी लागते। हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील आपेगाव। या गावाच्या ढोरा नदीवरील पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे। विशेषतः पावसाळ्यात तर 6-6 महिने हा रस्ता पूर्णतः पाण्याखाली जातो। परिणामी गावातील ग्रामस्थांचा आणि शाळकरी मुलांचा वाहतुकीचा संपर्क तुटतो। आमची शाळा सुरू झाली आहे आणि आम्हाला येण्यासाठी खूप अडचण येत आहे आणि आमच्या पालकांना रोज काम सोडून बांद्र्यावरून आणून घालावं लागत आहे खांद्यावर घेऊन। त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला तुम्ही का पूल एखादा छोटासा का होईना पूल आम्हाला द्यावा। आमची खूप शाळा बुडत आहे। आमच्या गावाची एक समस्या अशी का पलीकड तुळापूरवाडी आणि अलीकडून आपेगाव येण्यासाठी सगळं मध्ये 500 मीटरचं अंतर आहे, पण 500 मीटर अंतरासाठी 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून आम्हाला या ठिकाणी ये जा करावं लागते। शाळेतील मुलं असतील, वयोवृद्ध असतील किंवा नागरिक असतील, इथं 500 मीटरला येण्यासाठी 5 किलोमीटरवरून आम्हाला चक्कर मारावं लागते आणि आज पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि ते आमच्याच्याने होणार नाही। ते करीत आहे आपल्या आपेगाव तुळापूरवाडी या ढोरा नदी पात्रावरील एक छोटासा बंधारा झालेला आहे रस्त्यालगत। त्या बंधारे पुलाची समस्या आहे आमची मोठी। या ठिकाणी या बंधाऱ्यावरून जाता येताना शाळेतले चिमुरडी मुलं, पालक त्यांना तारवली कसरत करावी लागत आहे आणि या ठिकाणी दिलीप गांधीजी खासदार असताना आम्ही त्याचे प्रस्ताव पण दिलेले आहेत, त्यांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही आहे। इथं एक अज्ञात व्यक्तीचं दुर्गत घटना घडलेली आहे, त्याच्यावर काही ॲक्शन घेतली गेली नाही आहे। आज प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, आमची समस्या कठोर आहे। याचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांची जाण्या येण्याची पंचायत होत आहे। एकीकडे नदीला पाणी आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये समाधानी होण्याऐवजी आम्ही त्या ठिकाणी दुःखी होत आहोत, कारण आम्हाला रस्ता राहत नाही जायला, रोजची रोज जावं लागतं। हे मुलं आमच्या शाळेत जायला त्यांना अडचण आहे आणि दळणवळणाचं प्रमुख साधन हा रस्ता असून आमच्या गावाला कमीत कमी 6 ते 7 महिने म्हणजे संपर्कच राहत नाही। आमच्या गावाचा इतका गंभीर प्रश्न आहे आणि याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही। सातत्याने आम्ही कमीत कमी 15 वर्षापासून या गोष्टीचा आम्हाला त्रास होऊ राहिलेला आहे। शाळेतले मुलं आहेत, काही वस्ती पलीकडे वस्ती आहेत आणि काही गावामध्ये शाळा आहे, तर येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना इतका त्याचा त्रास होतो का त्रास म्हणजे असं आहे का अक्षरशः कमीत कमी 500 मीटरसाठी 5 किलोमीटर अंतरावरून पोरं आम्हाला आणावं लागतात। त्यामुळे गावातील नागरिकांना पावसाळी हंगामात ये जा करण्यासाठी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा अशी मागणी सातत्यानं केली जाते, मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं। या पुलाच्या प्रश्नामुळे आजारी पडलेल्या अनेक व्यक्तींना उपचाराअभावी आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत। त्यामुळे प्रशासनाने आता तरी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, एवढं नक्की।